आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हाडा पुणे मंडळाची जी गुढीपाडव्याची लॉटरी आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर पहिले जे काही नवीन व्ह्युअर्स असतील ज्यांना फर्स्ट टाइम अप्लाय करतायत त्यांच्यासाठी थोडक्यात माहिती. इन्कम ग्रुपबद्दल म्हाडाच्या लॉटरीसाठी अप्लाय करताना वेगवेगळ्या इन्कम प्रमाणे त्यांचे ग्रुप्स बनवले जातात आणि त्या ग्रुप्स वाईज तुम्ही वेगवेगळ्या स्कीम्सला अप्लाय करू शकता. जसं की EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन. तर यांचं इन्कम ग्रुप म्हणजे ज्यांचे की मंथली फॅमिली इन्कम 25,000 पेक्षा कमी आहे असे EWS मध्ये येतात आणि यांच्यासाठी वेगळ्या स्कीम्स असतात ज्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि वेगळे फ्लॅट्स असतात ज्यांची की कॉस्टिंग थोडीशी कमी असते बाकीच्या फ्लॅट्सपेक्षा. आणि त्यांना जी अप्लाय करताना जी काही ॲप्लिकेशन फी असेल ती असेल 5,000 प्लस 590. 5,000 प्लस 590 म्हणजे 5,000 ही रिफंडेबल अमाऊंट असते आणि 590 म्हणजे ॲप्लिकेशन फी जी की तुम्हाला रिफंड भेटणार नाहीये. जरी तुमचा फ्लॅट तुम्हाला लागो किंवा न लागो तुम्हाला ते 590 भेटणार नाहीत रिफंड. जर तुमचा नंबर नाही लागला तर तुम्हाला ते 5,000 रिटर्न भेटतील. असे म्हणून 5,590. तसेच LIG म्हणजे ज्यांचं की मंथली इन्कम, ज्या फॅमिलीचं मंथली इन्कम, फॅमिली म्हणजे हजबंड वाईफ यांचं मंथली इन्कम 25,000 ते 50,000च्या दरम्यान असेल तर असे लोक LIG मध्ये येतात आणि त्यांची ॲप्लिकेशन फी असेल 10,590. 10,000 रिफंडेबल, 590 नॉन रिफंडेबल अमाऊंट. त्यासोबतच MIG कॅटेगरी म्हणजेच मिडल इन्कम ग्रुप, त्याच्यामध्ये ज्यांचं की मंथली इन्कम 50 ते 75,000पर्यंत येतं अशा लोकांना ॲप्लिकेशन फी असेल 15,590. आणि शेवटचं येतं म्हणजे HIG ज्यांचं की इन्कम 75,000पेक्षा कमी आहे मंथली इन्कम अशा लोकांना ॲप्लिकेशन फी येते 20,590. हे इन शॉर्ट तुम्हाला इन्कम ग्रुपप्रमाणे. आणि त्या तुम्ही एकाच इन्कम ग्रुपमध्ये तुमचं जे काही मंथली इन्कम प्रमाणे जे काही येतं तुमचं ग्रुप त्या ग्रुपमध्येच तुम्ही अप्लाय करू शकता. दुसऱ्या ग्रुपमध्ये तुम्ही अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर टाइम टेबल बघूयात आपण. तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन 26 फेब्रुवारी 4:30 म्हणजे 4:30 वाजता सुरू होणार आहे आणि ते चालणार आहे 29 मार्च संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आणि सिमिलरली तुम्ही रजिस्ट्रेशन एडिट सुद्धा करू शकता. एडिट म्हणजे त्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर ते तुम्ही करेक्ट करू शकता आणि सेम टाइम फ्रेम मध्ये तुम्ही ते करू शकता 26 फेब्रुवारी ते 29 मार्च पर्यंत. त्यानंतर तुम्हाला जर कुठली स्कीम मध्ये अप्लाय करायचं असेल तर अप्लाय करण्याची तारीख आहे 28 फेब्रुवारी दुपारी 2 वाजल्यापासून तुम्हाला ते अप्लाय तुम्ही करू शकता. ते 30 मार्च पर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकता स्कीम्सला. आणि अप्लाय केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट जर करायची असेल, जे तुम्हाला पेमेंट सांगितली 5,590, 10,590 ती जर तुम्हाला करायची असेल तर त्याची डेट सुद्धा 28 फेब्रुवारी 2 वाजल्यापासून सुरू होते तर ती 31 मार्च पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत ती तुम्ही ऑनलाईन पेमेंट सुद्धा करू शकता. त्यानंतर येतं RTGS NEFT. त्याची डेट सुद्धा 28 फेब्रुवारीला 2 वाजता सुरू होणार आहे आणि ती चालणार आहे 1 एप्रिल पर्यंत रात्री 12 पर्यंत. तीपर्यंत तुम्ही ऑनलाईन RTGS NEFT करू शकता. ते झाल्यानंतर तुमचे ॲप्लिकेशन्स ज्यांनी अप्लाय केलेले आहे त्यांचे ॲप्लिकेशन्स प्रॉपर आहेत की नाही, त्याच्यामध्ये काही चुका आहेत किंवा करेक्शन्स असतील तर त्याप्रमाणे एक ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशनची लिस्ट लागते ज्यांच्यामध्ये की ज्यांनी प्रॉपरली सर्व ॲप्लिकेशन भरलेले आहेत, पेमेंट केलेले आहे अशांची लिस्ट लागते. आणि रिजेक्टेडचं पण तुम्हाला लिस्ट एक लागते ज्याच्यामध्ये की तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेलं आहे ते समजतं. तर त्यामध्ये तुम्हाला एक अवधी दिला जातो काही दिवसांचं ज्यामध्ये की तुम्हाला ते करेक्शन करायचं असतं रिजेक्टेड ॲप्लिकेशनसाठी. तर आणि त्याच्यानंतर एक फायनल ॲप्लिकेशन ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशनची लिस्ट लागते ज्यांनी ते करेक्शन केलेलं आहे त्याच्यानंतर. तर ती लिस्ट लागेल आणि त्यानंतर येतो मेन महत्वाचा दिवस म्हणजे ड्रॉ डे. ड्रॉ डे आहे 22 एप्रिलला 10 वाजता तो ड्रॉ सुरू होतो आणि संध्याकाळी 6 पर्यंत तो ड्रॉ चालतो. तर हा मॅक्स टाइम दिलेला आहे. 6च्या पूर्वी सुद्धा आता या लॉटरीमध्ये कमी स्कीम्स आहेत, कमी फ्लॅट्स आहेत तर तो ड्रॉ लवकर संपेल, काही तासामध्ये संपेल. तर आणि ते संपल्यानंतर ते जे काही ॲप्लिकेशन्स जे काही विनर्स आहेत
ते ऑनलाईन तुम्हाला बघायला सुद्धा भेटतील, प्लस ते साईटवरती सुद्धा ते अपलोड करतील. जे लिस्ट आहेत, विनर्सची लिस्ट आहे, ती साईटवरती सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत ती. त्यानंतर ज्या ज्या लोकांना अर्ज केले होते, जे विनर नाही आहेत किंवा मग मल्टिपल अर्ज केले होते, त्यापैकी एक अर्ज त्यांचा विनर ठरलाय. बाकीचे अर्ज जे केले होते किंवा जे विनर्स नाही आहेत, अशा लोकांना रिफंड यायला भेटेल. तर जवळपास 28 एप्रिल, जवळपास 6 दिवसामध्ये तुमचा पूर्ण सर्वांच्या अकाउंटवरती रिफंड येईल. जवळपास 28 तारखेपर्यंत तुम्हाला रिफंड तुमच्या अकाउंटमध्ये येईल, ज्यांना ज्यांना ज्यांचा नंबर नाही लागलेला आहे त्यांना. ही जी तुम्हाला अमाऊंट सांगितली होती 5, 10, 15, 20,000, ती सर्व अमाऊंट तुम्हाला रिफंड येईल 28 तारखेनंतर. त्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे की स्कीम्स कुठल्या कुठल्या अवेलेबल आहेत आणि कुठल्या कुठल्या गटामधून तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. तर पहिली स्कीम आहे ती म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत येते. सर्वे नंबर 126-27 तातावडे पुणे इथली आहे. ही आहे MIG साठी. फक्त MIG म्हणजे कुठले? ज्यांचं की मंथली इन्कम 50 ते 75 हजारापर्यंत असे लोक या स्कीमसाठी अप्लाय करू शकतात. आणि ही फक्त एकमेव स्कीम आहे म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत. आणि बाकीचे ज्या स्कीम्स आहेत त्या सर्व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यामधल्या स्कीम्स आहेत. तर या स्कीमबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात. ती स्कीम आहे तातावडे पुणे येथे. त्याचं स्कीम कोड आहे 534 आणि त्याच्यासाठी जी काय अमाऊंट आहे जवळपास 68 लाखापर्यंत त्याची अमाऊंट जाते. तर 68 लाख तुम्हाला ही बेस अमाऊंट झाली. याच्यावरती तुम्हाला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST, बाकीचे जे काही मेंटेनन्स वगैरे जे असतील, MSAB कनेक्शन, ते चार्जेस ॲडिशनली चार्जेस लागतील. आणि हा बहुधा 3 BHK फ्लॅट असावा आणि त्याचा कार्पेट एरिया आहे 79.14 टू 79.31 स्क्वेअर मीटर. हा स्क्वेअर मीटरमध्ये येतो. 79 अप्रॉक्सिमेटली तुम्ही पकडू शकता 79 स्क्वेअर मीटर. आणि हे टोटल फ्लॅट्स इथे किती आहेत? तर टोटल 680 फ्लॅट्स आहेत MIG साठी फक्त. आणि ही जी आहे ते 680 फ्लॅटचा ड्रॉ निघेल 22 तारखेला. त्या दिवशी तेव्हा तुमचे विनर समजतील. त्यानंतरचे ज्या स्कीम्स आहेत खाली, त्या सर्व प्रथम येणारच प्रथम प्राधान्य यामधले आहेत. ते नेमकं काय ते आपण शेवटी बघूयात. तर याच्यामध्ये स्कीमबद्दल माहिती बघूयात की HIG. तर HIG म्हणजे ज्यांचं मासिक उत्पन्न 75,000पेक्षा जास्त आहे अशांसाठी पहिली स्कीम आहे 535 पिंपरी वाघिरे इथे. आणि त्याची जी काही बेस कॉस्ट आहे, त्याची प्राइस आहे ती 74,68,409 रुपये. तर एवढी त्याची बेस कॉस्ट आहे. याच्यावरती ॲडिशनल चार्जेस लागतील. हा परत अगेन यांचा कार्पेट एरिया आहे 76.37 ते 76.52 आणि इथे टोटल 103 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. त्यानंतर सेकंड स्कीम आहे 536 HIG साठीच, जुळे सोलापूर इथे, सर्वे नंबर 124 आणि यांची प्राइस आहे जवळपास 43,53,53,हजार ते 49,32,000पर्यंत याची कॉस्टिंग जाते. आणि याचा कार्पेट एरिया येतो 93.4 स्क्वेअर मीटर. हे सर्व जे काही आहेत स्क्वेअर मीटरमध्ये आहेत आणि इथे फक्त 5 फ्लॅट अवेलेबल आहेत. हे झालं HIG साठी. त्यानंतर MIG साठी जवळपास 6-7 स्कीम्स अवेलेबल आहेत. पहिली आहे 537 सर्वे नंबर 309 पिंपरी वाघेरे MIG साठी. तर यांची बेस कॉस्ट जाते 55,62,500 रुपये आणि यांचा कार्पेट एरिया आहे 56.38 स्क्वेअर मीटर आणि इथे जवळपास 232 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. त्यानंतर 538 स्कीम नंबर, सर्वे नंबर 124 जुळे सोलापूर इथे MIG साठी जवळपास जो फ्लॅट्स आहेत त्यांची प्राइस आहे 34,24,000 34,24,000 बहुधा असावी तेवढी. त्यानंतर याचा कार्पेट एरिया आहे 76.27 ते 93.41 एवढा एरिया आहे कार्पेट एरिया आणि इथे टोटल फ्लॅट्स आहेत ते 61 फ्लॅट. त्यानंतर स्कीम नंबर 539 ही शिवाजीनगर 7 रस्ता सोलापूर इथला आहे. याचा बेस्ट कॉस्ट जाते 33 लाख
92,559 रुपये आणि यांचा कार्पेट एरिया येतो 66.93 एवढा कार्पेट एरिया. इथे फक्त 5 फ्लॅट अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर नंतरची स्कीम आहे 540 आंबोडी रोड, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे इथली. आणि याची MIG साठी जी काही कॉस्ट आहे ती 14,33,400 ते 16,16,600 एवढी कॉस्ट आहे. आणि याचा कार्पेट एरिया आहे 48.44 ते 53 स्क्वेअर मीटर पर्यंत आणि ते टोटल अवेलेबल फ्लॅट्स आहेत ते 35. त्यानंतरचा स्कीम आहे 541 दिवे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे इथली. त्याचं जी काय बेस कॉस्ट आहे ती 16,85,700 रुपये आहे आणि यांचा कार्पेट एरिया आहे 45.86 स्क्वेअर मीटर आणि ते टोटल 18 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. त्यानंतर चाकण म्हाळुंगे इंगळे 542 स्कीम कोड MIG 1. इथे फ्लॅटची प्राइस आहे, बेस कॉस्ट आहे 37,99,760 आणि यांचा कार्पेट एरिया आहे 65.37 आणि त्याची जी काही टोटल फ्लॅट्स अवेलेबल आहेत ते 482 फ्लॅट्स इथे अवेलेबल आहेत. त्यानंतर 543 स्कीम नंबर चाकण म्हाळुंगे इंगळे फेज 1 MIG 2. इथे 39,26,000 याची बेस कॉस्ट आहे. यांचा कार्पेट एरिया आहे 72.48 आणि इथे टोटल 13 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. त्यानंतरची स्कीम आहे, हे सर्व जे काही स्कीम्स होत्या त्या MIGच्या स्कीम होत्या. त्यानंतर HIGची स्कीम आहे, LIGची स्कीम आहेत. जवळपास 4 स्कीम्स आहेत. पहिली स्कीम आहे 544. त्या स्कीम ती आहे शिवाजीनगर 7 रस्ता सोलापूर. इथे त्यांची बेस्ट कॉस्ट आहे 22,49,546 आणि यांचा कार्पेट एरिया आहे 46.70 आणि इथे फक्त 3 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. त्यानंतरची स्कीम आहे 545. हा दिवे, पुरंदर तालुक्यातला, पुण्यात जिल्ह्यातला हा फ्लॅट आहे. त्याचं कॉस्ट आहे 9,44,800 रुपये. यांचा कार्पेट एरिया 29.40 आणि इथे टोटल 22 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. त्यानंतरची जी स्कीम आहे ती 546 म्हाळुंगे इंगळे फेज 1 LIG. इथली जी काय बेस्ट कॉस्ट आहे ती 19,01,760 रुपये एवढी आहे आणि त्याची जी कार्पेट एरिया आहे तो 42.14 स्क्वेअर मीटर आणि ते टोटल फ्लॅट्स अवेलेबल आहेत ते 286. त्यानंतरची स्कीम आहे 547 चाकण म्हाळुंगे इंगळे अगेन फेज 2 LIG. याची जी काही बेस्ट कॉस्ट आहे ती आहे 23,77,600 आणि कार्पेट एरिया आहे 44.24 स्क्वेअर मीटर आणि इथे टोटल फ्लॅट्स आहेत ते 490. त्यानंतर हे सर्व झाले LIGचे. त्यानंतरचे जे फ्लॅट्स आहेत, स्कीम्स आहेत त्या EWSच्या स्कीम्स आहेत, ज्यांचं की मंथली इन्कम लेस दॅन 25,000 आहे. तर पहिली स्कीम आहे 548 स्कीम नंबर चाकण म्हाळुंगे इंगळे फेज 1 EWS. याची बेस्ट कॉस्ट आहे 13,77,280 आणि याचा कार्पेट एरिया आहे तो 27.93 स्क्वेअर मीटर एवढा कार्पेट एरिया आहे आणि ते टोटल 98 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. त्यानंतरची स्कीम आहे 549. ही शेवटची स्कीम आहे ज्याच्यामध्ये की अगेन चाकण म्हाळुंगे इंगळे फेज 2 मध्ये EWS PMUI मध्ये. तर ज्यांना PMUI मधून अप्लाय करायचं तर ते या स्कीमसाठी अप्लाय करू शकतात. तर याची जी काही बेस कॉस्ट आहे ती आहे 13,61,895 रुपये आणि याचा कार्पेट एरिया येतो 31.26 स्क्वेअर मीटर आणि ते जवळपास 170 टोटल फ्लॅट्स अवेलेबल आहेत. तर हे होते सर्व कॅटेगरी वाईज सर्व स्कीम्स आणि त्यांची जी काही कॉस्ट होते, त्यांचे टोटल अवेलेबल फ्लॅट्स किती होते त्याबद्दलची माहिती. आता महत्त्वाची माहिती म्हणजे हे जे वरची जी पहिली स्कीम 534 कडून जे काही स्कीम्स आहेत ते सर्व प्रथम येणारच प्रथम प्राधान्यामध्ये येतील. याचाच अर्थ जे कोणी फर्स्ट अप्लाय करेल आणि त्याच्याबद्दलचे जे काही नंतरची प्रोसेस कंप्लीट करेल त्याला तो फ्लॅट देण्यात येईल डायरेक्टली. ही लॉटरी सिस्टीम थ्रू येणार नाही. याचाच अर्थ काय, तुम्ही अप्लाय करायचं तर ती प्रोसेस कशी आहे, म्हणजे पहिले तुम्हाला कुठला जिथे तुम्हाला तुमच्या इन्कम ग्रुप प्रमाणे जी काही स्कीम तुम्हाला आवडतीये त्या स्कीममध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर ती काही तुम्हाला जी काही ॲप्लिकेशन फी आणि
जी काही ₹590 ॲडिशनल जी काही आहेत, ती सर्व फी भरायची तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायची आहे. ते पेमेंट केल्यानंतर तुम्ही जी काही ॲप्लिकेशन केलेली आहे, ती ॲप्लिकेशनची रिसिप्ट प्लस ऑनलाईन पेमेंटची रिसिप्ट याच्यासोबत तुम्हाला 10% म्हणजे तुमची जी काही बेस अमाऊंट असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही EWS मधून अप्लाय केलं, तर 13,77,000 आहे, तर याचा 10% म्हणजे 1,37,000 जवळपास त्याचा तेवढा डी प्लस तुमचे थोडेसे डॉक्युमेंट्स लाईक आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटोज वगैरे असे थोडेसे डॉक्युमेंट्स तुम्हाला हे सर्व घेऊन तुम्हाला म्हाडाच्या ऑफिसला जायचे आणि तिथे रितसर ते सर्व सबमिट करायचे. जे लोक हे सर्व प्रोसेस कंप्लीट करतील जेवढ्या लवकर, तेवढा त्यांना ते फ्लॅट लागण्याचे चान्सेस जास्त. कारण की फर्स्ट कम फर्स्ट सर्व जे लोक पहिले ही सर्व प्रक्रिया पूर्ण करतील त्यांना ते पहिले फ्लॅट भेटेल. त्यामुळे जर तुम्हाला कुठली स्कीम आवडत असेल आणि तुम्हाला इच्छा असेल तुम्हाला स्वतःचं घर घेण्याची, तर तुम्ही ही प्रोसेस लवकरात लवकर कंप्लीट करा. मंडेला ती ॲप्लिकेशन आणि ऑनलाईन पेमेंटचं लिंक ओपन होईल. त्यानंतर तुम्ही ते सर्व प्रोसेस कंप्लीट करू शकता. याबद्दल दुसरे काही क्वेरीज असतील, डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. डेफिनेटली मी त्यांना त्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि जी काही MIGची पहिली स्कीम आहे तातवडे पुणेची, तिथे मी भेट देण्याचा प्रयत्न करेल आणि त्याबद्दल तुम्हाला साईटचे जे काही अपडेट्स असतील, सध्याचं स्टेटस काय आहे त्या स्कीमचं आणि लोकेशनबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी त्या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.